तर बघा, जवळपास संपत आला हा भाग. प्रश्न क्रमांक 10. आता बऱ्यापैकी तुम्हाला एक समजलं की काय असतं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. एक 2 ते 3 डेरिव्हेटिव्ह नंतर आपल्याला एक सूत्र मिळतं आणि ते सूत्र आपल्याला समोर येणारे डेरिव्हेटिव्ह प्रत्यक्ष न काढता आपण डायरेक्टसुद्धा कसे फाइंड करू शकतो हे सांगतं. तर आता या ठिकाणी 1/3x - 5 ची nth ऑर्डर काय असणार हे तुम्हाला प्रूफ करणं आहे किंवा क्लिअर करणं आहे. सुरुवातीला एक y = कन्सिडर करून आपण 1/3x - 5 कन्सिडर करू. मग आता याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय येतो ते पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. तर पहिला डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx = -1/3x - 5चा होल स्क्वेअर आणि d/dx ऑफ 3x - 5. 1/x चा फॉर्म्युला वापरला. काय होतो 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². म्हणजे हे सूत्र वापरलं आपण त्या ठिकाणी. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x - 1/x². आणि नंतर तो जो ब्रॅकेट आहे त्याच्यातल्या 3x - 5चा डेरिव्हेटिव्ह आता काय येणार ते पहा. तर तुमचा आन्सर येणार 3/3x - 5चा स्क्वेअर. हा 3 ह्या 3x - 5चा डेरिव्हेटिव्ह. हा झाला आपला पहिला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पहिला डेरिव्हेटिव्ह क्लिअर झाला. आता पुन्हा एकदा आपण याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढणार. कारण मी काय सांगितलं, सेकंड डेरिव्हेटिव्ह नंतर विचार करा की nth ऑर्डर आपण गेस करू शकतो का, नाहीतर मग थर्ड डेरिव्हेटिव्ह काढा. तर आता पुन्हा एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. हे झालं d²y/dx² = हा -3 ॲज इट इज. आणि आता d/dx ऑफ 1/3x - 5. तर ते जे सूत्र आहे 1/x⁴ हे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार. -n/x⁴n+1 अशा पद्धतीनं. तर हे झालं -3. मग आता पॉवर किती या ठिकाणी 2. तर -2/3x - 5⁻² + 1 म्हणजे 3. आता 3x - 5चा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेऊन टाकू, कारण एक वेळेस आपण लिहिलं d/dx ऑफ 3x - 5. तर हा 3 इंटू असा आला. म्हणजे हे काय झालं 3चा स्क्वेअर मायनस काय झालं प्लस 3चा स्क्वेअर. मी मुद्दाम 9 नाही लिहिले, 3चा स्क्वेअर. त्याचं कारण सांगतो. 2/3x - 5⁻³ आता थोडासा तुम्ही विचार करा की सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय काय एक अंदाजन लक्षात येऊ शकतं. तर बघा, हा जो 3 आहे का याचा तितकाच पॉवर येतो जितका आपण डेरिव्हेटिव्ह काढला. म्हणजे आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला ना, तर इथं सेकंडच पॉवर आला. तुमच्या लक्षात आलं का. त्याच्यानंतर हा 2 म्हणजे फॅक्टोरियल 2. कसं 1 × 2 = 2. आणि हा 2 आहे पहा या ठिकाणी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपण सेकंड काढला, डेरिव्हेटिव्ह 2दा, तर ह्या ठिकाणचा नंबर 3 आला. म्हणजे एकनी नंबर एक्स्ट्रा आला, जास्त आला. बरं, आता विचार करा साईनचा. पहिला डेरिव्हेटिव्ह मायनस आला, दुसरा डेरिव्हेटिव्ह प्लस आला, तिसरा डेरिव्हेटिव्ह मायनस येतो का बघू. क्लिअर झाला असता आपल्याला, इथंच आपण nth ऑर्डर लिहू शकलो असतो. पण थर्ड डेरिव्हेटिव्हची इथं आवश्यकता फक्त एका भागासाठी आहे की याचा तिसरा डेरिव्हेटिव्ह मायनस येतो का पाहू. त्याच्यानंतर सिमिलरली डेरिव्हेटिव्ह 3 काढल्यानंतर इथं 4 येतो का ते सुद्धा आपल्याला आता क्लिअर करणं आहे. त्याच्यानंतर तिसरा डेरिव्हेटिव्ह तिथं 3 येतो का हे सुद्धा क्लिअर करणं आहे. तर तिसरा डेरिव्हेटिव्ह म्हणजे थोडा आवश्यक आहे या ठिकाणी. तर पुन्हा एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. तर बघा, थर्ड डेरिव्हेटिव्ह d³y/dx³ = हा 3चा स्क्वेअर आणि इंटू 2 आपण असं घेऊ. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ
1 अपॉन थ्राइस एक्स मायनस 5x³ ठीक आहे. मग आता पुन्हा ते सूत्र कोणतं 1 अपॉन एक्स रेस टू एनचं मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस 1. मग हे झालं 3चा स्क्वेअर इंटू 2 मायनस एन म्हणजे कोण आहे मायनस एनच्या भूमिकेत -3. मग थ्राइस एक्स मायनस 5 रेस टू 3 प्लस 1 म्हणजेच किती 4. मग आता काय काय तुमच्या लक्षात आलं ते बघा. तर थर्ड डेरिव्हेटिव्ह याचा असा आला 3चा स्क्वेअर इंटू हा 3 झाला 3चा क्यूब मी मायनस साईन घेतलं या ठिकाणी इंटू हा 2 आणि या थ्राइस एक्स मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह हा जो 3 होता का हा 3 2 करून आपण डायरेक्ट 6 लिहू या ठिकाणी. कारण आपण अजूनसुद्धा या 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह नव्हता काढला. आपण कशा डेरिव्हेटिव्ह काढला एक्स रेस टू एनचा. तर काय येतो ते -n अपॉन एक्स रेस टू एन प्लस 1 एन प्लस 1 म्हणजे 3 + 1 4 झाला आणि या थ्राइस एक्स मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह हा 3. मग हा 3चा स्क्वेअर इंटू हा 3 समजा किंवा हा 3 समजा हा क्यूब झाला. नंतर हे 3 2 6 झालं. आता थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या इथं 4 आला हा 3 2 6 म्हणजे 1 2 3 आहे म्हणजे फॅक्टोरियल किती आला 3 आला ठीक आहे. म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह काढला आपण आणि फॅक्टोरियलसुद्धा किती आला 3च आला. आता ह्या 3चा पॉवर तिसरा डेरिव्हेटिव्ह आहे तिसराच पॉवर आला. पहिला डेरिव्हेटिव्ह मायनस दुसरा डेरिव्हेटिव्ह प्लस आणि तिसरा डेरिव्हेटिव्ह पुन्हा मायनस आला. म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येणार nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह गिवन बाय d रेस टू n y dx रेस टू n हे झालं मायनस 3चा nth पॉवर हे इंटू जो 6 आहे त्याला आपण काय लिहिणार अजून थोडासा आपला एक पॉईंट बाकी आहे. तर हा मायनस न लिहिता मी फक्त थोडीशी जागा सोडतो या ठिकाणी. बघा 3चा nth पॉवर आणि हा फॅक्टोरियल n आणि थ्राइस एक्स मायनस 5 रेस टू n प्लस 1. मग आता मायनसबद्दल आपला जो म्हणजे पॉईंट आहे ते अजून बाकी आहे की मायनसचं काय करणार. तर बघा पहिला पॉवर काय आला मायनस दुसरा पॉवर प्लस म्हणजे -1चा फर्स्ट पॉवर हा मायनस येतो पण -1ची इव्हन पॉवर स्क्वेअर जर केला ना प्लस येतो. म्हणजे आपण जितका डेरिव्हेटिव्ह काढणार का तो पॉवर जर -1चा घेतला तर तेच आन्सर येणार म्हणजेच रेस टू n. तर -1 रेस टू n या ठिकाणी आलं. तर बघा या ठिकाणी जवळपास हा भाग संपला. कारण याचे जे शेवटचे 2 उदाहरणं आहे का काही करू नका ते उदाहरणं. कारण स्टेट बोर्ड झालं किंवा CET झालं त्या लेंथचे उदाहरणं तुम्हाला आपल्या बोर्डला विचारणं मुश्किल आहे. आपल्या बोर्डला असा शब्द याच्यासाठी वापरला मी कारण आपल्या बोर्डात 6 मार्काचा प्रश्न नसतो. CBSE बोर्डात 6 मार्कासुद्धा प्रश्न विचारला जातो. तर आवश्यकता नाही अवघड नाही आहे ते प्रश्न फक्त त्याची लेंथ सांगतो मी. तर हे जे 10 प्रश्न आपले झाले का हे व्यवस्थित सॉल्व करा. आता या ठिकाणी तसं जर बघितलं तर हे टॉपिक संपलं. पण जसं मी बोललो की जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते सॉल्व करा. त्याच्यातून तुमचे जे वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं असणार आहे ते कवर होणार आहे आणि थोडीशी प्रॅक्टिस वाढवून मिसलेनियसचे जे उदाहरणं आहे ते तुम्हाला सॉल्व करता येतील का ते बघा. कारण मी सुरुवातीलाच काय बोललो की आपल्या पुस्तकाची मांडणीच अशी आहे की मिसलेनियस या भागात तुम्ही काहीच नवीन शिकत नाही. जे काही इकडच्या 5 एक्सरसाइजमध्ये तुम्ही शिकले किंवा जे काही 5 एक्सरसाइजमध्ये आपल्याला नॉलेज मिळालं ते तुम्हाला समजलं का हे चेक करायसाठी त्याच्यात अवांतर उदाहरणं एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स आहे. नवीन भाग त्याच्यात नाही आहे. तरीसुद्धा जे उदाहरणं तुम्हाला अवघड वाटू शकतील असा एक म्हणजे मला जे जे उदाहरणं अवघड तुम्हाला वाटतील असं जे उदाहरणं आहे ते आपण पुन्हा इथं समजून सांगू. पण मॅक्झिमम प्रयत्न असा करा की ते गणित तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. आलं लक्षात. हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. याच्यानंतर आपण डायरेक्ट चर्चा करू मिसलेनियस या भागावर. पुन्हा एकदा सांगतो टॉपिक या ठिकाणी संपलं. भरपूर रिव्हिजन करा. ज्या विद्यार्थ्याची रिव्हिजन थोडी कमजोर आहे फर्स्ट एक्सरसाइजपासून रिव्हिजन करा. कारण एक साहजिक आहे की आपण याच्यानंतर जे सेकंड टॉपिक सुरू करणार
त्यावेळेस तुम्हाला इतका वेळ नसणार की तुम्ही ते टॉपिक बंद करून ह्या भागाला रिव्हिजन देणार. ठीक आहे, तर पटापट रिव्हिजन वाढवा आणि इतकी रिव्हिजन वाढवा की मिसलेनियस तुम्हाला स्वतः सॉल्व करता आलं पाहिजे. घ्या लिहून. बघा मिसलेनियस एक्सरसाइज, फर्स्ट एक्सरसाइज आणि त्याच्यातला MCQचा हा पहिला प्रॉब्लेम. बघा समजून सांगायसारखं याच्यात जास्त काही नाही आहे, तुम्ही सॉल्व करू शकत होते, कारण ह्या पॅटर्नचा प्रॉब्लेम आपल्याला फर्स्ट एक्सरसाइजचे जे शेवटचे 3-4 प्रश्न आहे का त्या भागात आपण हा भाग शिकतो. ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय, f(1) 3 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह -1/3, g(1) -4 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह -8/3 हा जर असला तर √f(x)² + g(x)² तुम्ही ठरवा जर x ची व्हॅल्यू 1 म्हणजे x हा 1 वापरून. ठीक आहे, आपण अगोदर क्लिअर करू काय, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय तो पहा, dy/dx. अगोदर घ्या रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 √f(x)² + g(x)² आणि आता रूटमध्ये गेल्यानंतर आपल्याला f(x)² चा डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर आला समोर, हा f(x) आणि नंतर f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x). सिमिलरली g(x)² आपण याच पॅटर्नने काढणार, हा 2 आला समोर, g(x) आणि g(x) चा डेरिव्हेटिव्ह g'(x). ठीक आहे, आता काय करा, x = वापरा 1. मग xच्या जागी जर 1 वापरला तर हे काय झालं, f(1) चा स्क्वेअर प्लस g(1) चा स्क्वेअर इंटू 2f(1) इंटू f'(1) प्लस 2g(1) इंटू g'(1). आता आपल्याला ज्या किमती सांगितल्या ना त्या वापरा फक्त या ठिकाणी, तुम्हाला दुसरं तिसरं काहीच करणं नाही. बघा हा 2 घेतला आपण, हा 2 f(1) ची व्हॅल्यू काय, f(1) 3 हा इंटू 3, f'(1) -1/3 हा -1/3, त्याच्यानंतर हा पुन्हा प्लस 2, हा g(1) कोण आहे -4 आणि g'(1) तर g'(1) -8/3 वापरले आहे किमती आपण ॲज इट इज. नंतर हा 2 √f(1) चा स्क्वेअर, f(1) म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस g(1) चा स्क्वेअर म्हणजेच कोण, g(1) -4 वापरले तरी चालतं कारण स्क्वेअरच आहे. ठीक आहे, हा 2 आणि हा 2 कॉमन येऊन ह्या 2 बरोबर कॅन्सल झाला असं समजा. मग हे 2 जर कॅन्सल झाले, कॉमन आला आहे कारण इथं 2 आहे इथं 2 आहे, हा 2 जर कॅन्सल झाला तर हा 3 कॅन्सल होतो, इथं उरतो फक्त -1. ठीक आहे, हा 2 ऑलरेडी कॅन्सल झाला आणि हे किती आलं, 8 चौक 32 प्लस 32/3 आणि होल डिवाइड बाय हे आलं 9 + 16. ठीक आहे, आता याचा क्रॉस प्रोडक्ट करा, 3 × 3 -3 प्लस 32 अपॉन हे 3 इंटू 5. हे 5 समजलं कसं आलं, 16 + 9 किती झाले 25. 25चं रूट किती आला 5. 32 मधून तुम्ही 3 मायनस करा, सबट्रॅक्शन करा, किती आलं 29/15. हे तुमचा आन्सर आहे. म्हणजे जरी प्रश्न MCQज पॅटर्नवर असला तरी सिम्प्लिफिकेशन थोडं मोठं होतं, तुम्हाला लॉजिकली याचं आन्सर नुसतं इमॅजिन करून सांगणं मुश्किल आहे. म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारला तो सॉल्व करूनच आन्सर त्याचं तुम्हाला क्लिअर करता येणार. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण वाटत असली सोल्युशन लिहू शकता, बाकीचे जर समजत असलं तुम्हाला तर आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, पण जे उदाहरणं सोल्युशन आवश्यक आहे ना, तर सोल्युशन लिहून नंतर खाली प्रश्न लिहा आणि नंतर त्याचा पर्याय लिहा की करेक्ट ऑप्शन इज, जे काही असलं 29/15 करेक्ट ऑप्शन इज डी. या ठिकाणी डी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे.